तर आता आपण बघणार आहोत परिभाषा शारीर. तर परिभाषा शारीर या टॉपिकवरती 5 मार्काचा एक एसएक्यू येतो. पहिला जो एसएक्यू असतो तो शरीर उपक्रमणीय किंवा परिभाषा या चॅप्टरमधून येतो. तर सर्वात पहिला आहे कुर्चा. कुर्च्यावरती हा पहिला श्लोक दिलेला आहे. षटकुर्चाः ते हस्तपाद ग्रीवा मेंढ्रेषु हस्तयोदौ पादयोदौ ग्रीवा मेंढ्रे एकेकैः. शुश्रूषारी स्थान 5वा अध्याय 13वा श्लोक. तर कुर्चा म्हणजे काय असते? कुर्चा म्हणजेच कुंचला, म्हणजे ब्रशच्या आकारासारखा असतो, त्यालाच आपण कुर्चा असे म्हणतात. पेशी, स्नायू, धमनी, सिरा यांचा सन्निपात की जो कुंचलाच्या आकारासारखा दिसतो त्यास कुर्चा असे म्हणतात. 4 गोष्टींचा सन्निपात होऊन जो कुंचला म्हणजेच ब्रशच्या आकारासारखा दिसतो त्यास आपण काय म्हणतात? कुर्चा असे म्हणतात. आणि त्या कुठल्या 4 गोष्टी आहेत? पेशी, स्नायू, धमनी म्हणजेच ब्लड वेसल्सलाच धमनी असे म्हणतात, सिरा म्हणजेच वेन्स. तर या 4 गोष्टींच्या सन्निपाताने जो कुंचलाच्या आकारासारखा म्हणजेच ब्रशच्या आकारासारखा दिसतो त्याला आपण कुर्चा असे म्हणतात. शरीरात एकूण 6 कुर्च्या असतात. त्यापैकी 2 हातात, 2 पायात, 1 ग्रीवा व 1 मेंढ्र प्रदेशी म्हणजेच पेनिस रिजनमध्ये 1 असतात. असे झाले 6 कुर्च्या. आधुनिक मताप्रमाणे विचार करता हस्त व पाद या प्रदेशी असणाऱ्या कुर्च्यांची तुलना पाल्मर ॲपोन्युरोसिस व प्लांटर ॲपोन्युरोसिस यांच्याशी करता येईल. म्हणजे जर मॉडर्नच्या नुसार आपण विचार केला तर हस्तमध्ये कुठलं असते? हस्तमध्ये पाल्मर ॲपोन्युरोसिस म्हणजे आपल्या तळ हातात असते पाल्मर ॲपोन्युरोसिस, तळ पायात असते प्लांटर ॲपोन्युरोसिस. याच्याशी तुलना करता येईल. हा झाला फर्स्ट टॉपिक. एकदा क्विक रिव्हिजन करूया. कुर्च्या किती असतात? कुर्च्या 6 असतात. कुर्च्या म्हणजेच काय असते? कुंचला. 4 गोष्टींच्या सन्निपाताने बनतो. पेशी, स्नायू, सिरा, धमनी या 4 गोष्टींच्या सन्निपाताने जो कुंचलाच्या आकारासारखा दिसतो त्यालाच आपण कुर्च्या म्हणतात. कुर्च्या 6 असतात. 2 हातात, 2 पायात, 1 ग्रीवा, 1 मेंढ्र प्रदेशी असतात. आणि आधुनिक मतानुसार विचार केला तर हस्तमध्ये कुठलं असते? पाल्मर ॲपोन्युरोसिस. पादप्रदेशी कुठलं असते? प्लांटर ॲपोन्युरोसिस. हा एक टॉपिक तुमचा कवर झाला. दुसरा टॉपिक कंडरा. वृत्ताः स्नायवः महत्यः स्नायवः प्रोक्ताः कंडरास्तु षोडशः. म्हणजेच गोल दोरीच्या आकाराच्या स्नायूंना काय म्हणतात? कंडरा असे म्हणतात. जे गोल म्हणजे सर्कलच्या शेपमध्ये असतात, दोरीच्या आकाराच्या असतात त्यांनाच आपण कंडरा असे म्हणतात. त्या मोठ्या लांब स्नायूंना देखील कंडरा असे म्हणतात. ही झाली तुमची डेफिनेशन. कंडरा म्हणजेच काय? की ज्या गोल दोरीच्या आकाराचे स्नायू असतात त्यांना आपण कंडरा म्हणतात, किंवा मोठ्या लांब स्नायू असतात त्यांनासुद्धा आपण कंडरा असे म्हणतात. तर ह्यामधून तुम्ही पहिला श्लोक केला तरी चालेल, पण त्याच्यानंतरचा म्हणजे त्याच्यात सगळे जितके पण कंडर आहेत ते मेन्शन केलेले आहेत. म्हणजेच हा षोडशः कंडराः तासां चतस्र पादयोः तावत्यो हस्तग्रीवा पृष्ठेषु. शुश्रूषारी स्थान 5वा अध्याय ते 11वा अध्यायपर्यंत सांगितलेला आहे. तर हा जो श्लोक आहे हा एक्झाममध्ये लिहिलाच पाहिजे की षोडश म्हणजे 16. तर कंडरा किती आहेत? 16 आहेत. कुठे कुठे आहेत? 4 पायात, 4 हातात, 4 ग्रीवा प्रदेशी आणि 4 पृष्ठ प्रदेशी अशा टोटल 16 कंडरा बॉडीमध्ये आहेत. प्रसारण आकुंचन योग रत्नाकारम कंडराः मतः शारंगधर. म्हणजेच शारंगधर मतानुसार शरीरातील अवयवांचे प्रसारण व आकुंचन करणारे स्नायूंना कंडरा असे म्हटलेले आहेत. तर आपण काय बघितलं कंडराबद्दल? की ज्या गोल दोरीच्या आकाराचे असतात स्नायू त्यांनाच आपण कंडरा असे म्हणतात, किंवा मोठ्या लांब स्नायू असतील त्यांनासुद्धा आपण कंडरा असे म्हणतात. त्याच्यानंतर हा एक श्लोक येईल. षोडशः कंडराः तासां चतस्र पादयोः तावत्यो हस्तग्रीवा पृष्ठेषु. म्हणजेच एकूण 16 कंडरा असतात. 4 हातात, 4 पायात, 4 ग्रीवेत व 4 पृष्ठप्रदेशी. त्याच्यानंतर शारंगधर मतानुसार कंडरा म्हणजे काय असतात? तर शारंगधर मतानुसार जे अवयवांचे प्रसारण व आकुंचन करणाऱ्या जितक्या पण स्नायू आहेत त्यांनाच आपण कंडरा असे म्हटलेले आहेत. हात व पायामधील कंडरांचा निवेश. इथे हा निवेश हा शब्द म्हणजेच की प्रवेश, म्हणजेच कुठून प्रवेश करतात? तर जे हाता आणि पायामधील जे कंडरा आहेत त्यांचा प्रवेश हा नखाजवळून होतो.
तर ग्रीवा व हृदय या स्थानातील जितके पण कंडर आहेत त्यांचा प्रवेश म्हणजे स्टार्ट कुठून होतात, तर मेंढ्र प्रदेशी म्हणजेच गुहा प्रदेशी होतो. तर श्रोणी व पृष्ठ यामधील कंडरांचा निवेश श्रोणी चक्रात होतो. हात व पायामधील कंडरांचा प्रवेश कुठून होतो, तर नखाजवळून. ग्रीवा व हृदयामधून कंडरांचा निवेश कुठे होतो, तर मेंढ्र प्रदेशातून. आणि श्रोणी व पृष्ठ यामधील कंडरांचा प्रवेश कुठून होतो, तर श्रोणी चक्रात होतो. ग्रीवा आश्रित कंडरांची वरील बाजू स्तब्धता कुठे असते, मस्तकावरती असते. तर हातामधील कंडरांची वरील बाजू स्तब्धता बाहू शरीरामध्ये असते. पायामधील कंडरांची वरील बाजू स्तब्धता श्रोणी मंडलावर असते. पृष्ठ आश्रित कंडरांची वरील बाजू स्तब्धता वक्षमंडळावरती असते. हे 4 मुद्दे तुम्ही लर्न करून घ्या. ग्रीवा आश्रितची कुठे असते, मस्तकावरती. हातामधील कुठे असते, बाहू शिरामध्ये. पायामधील कुठे असते, तर श्रोणी मंडळावर. आणि पृष्ठ आश्रित कंडरांची कुठे असते, वक्षण मंडळावरती असते. परत एकदा आपण रिवाईज करूया. ग्रीवा आश्रित मस्तकावर, हातामधील बाहू शिरांमध्ये, पायामधील श्रोणी मंडळावर आणि पृष्ठ आश्रित वक्षण मंडलावर असते. आता आपण आधुनिक मतानुसार विचार केला तर स्नायू संबंधित जे टेंडन असतात त्यांनाच कंडरा असे म्हणता येईल. हा झाला तुमचा सेकंड टॉपिक म्हणजेच कंडरा. एकदा क्विक रिवाईज करूया. कंडरा म्हणजेच काय असतात, ज्या गोल दोरीच्या आकारांचे स्नायू असतात त्यांनाच कंडरा असे म्हणतात. मोठ्या लांब स्नायूंना देखील कंडरा म्हणतात. ते टोटल 16 असतात. 4 हातात, 4 पायात, 4 ग्रीव प्रदेशी आणि 4 पृष्ठ प्रदेशी. शारंगधर मतानुसार जे पण शरीरातील अव्यय प्रसारण किंवा आकुंचन करतात त्यांनाच आपण कंडरा असे म्हणतात. हात व पायामधील कंडरांचा प्रवेश नखाजवळ होतो. ग्रीवा व हृदय यामधील कंडरांचा निवेश हा मेंढ्र प्रदेशी होतो. तर श्रोणी व पृष्ठ यामधील कंडरांचा प्रवेश हा श्रोणी चक्रात होतो. त्याच्यानंतर ग्रीवा आश्रित कंडरा मस्तकावर, हातामधील बाहू शिरांमध्ये, पायामधील कंडरांचा निवेश श्रोणी मंडळावर, पृष्ठ आश्रित असणाऱ्यांचा वक्षण मंडळावर. आणि आधुनिक मतानुसार विचार केला तर ज्या स्नायू संबंधित जे टेंडन असतात त्यांनाच कंडरा असं म्हणता येईल. नेक्स्ट टॉपिक आहे जाल. तर जाल म्हणजेच काय, तर जाळी, त्याला जाल असे म्हणतात. मांस, सिरा, स्नायू आणि अस्थि या 4 रचनांपासून जाल बनते. कुठले 4 रचनांपासून जाल बनते, तर मांस, सिरा, स्नायू, अस्थि. आपण अगोदरसुद्धा बघितलेलं होतं. जो कुर्चा असतो तो सुद्धा 4 गोष्टींनी बनलेला असतो. आणि कुर्चा आणि जाल ह्या दोघांमध्ये कॉमन आहेत स्नायू आणि सिरा. पण वेगवेगळं काय आहे, तर त्याच्यामध्ये होतं पेशी आणि धमनी. तर जालमध्ये काय आहे, मांस आणि अस्थि हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर बेसिकली जाल म्हणजे जाळे, मांस, सिरा, स्नायू आणि अस्थि या रचनांपासून जाल बनते. तर एकूण जाल किती असतात, 16 असतात. मांस जाल 4, सिरा जाल 4, स्नायू जाल 4 आणि अस्थि जाल 4. हे 16 जाल असतात ते मणिबंध म्हणजेच आपला व्रिस्ट जॉईंट व गुल्फ म्हणजेच बेसिकली अँकल या ठिकाणी स्थित असतात. तर हे जाल कुठे स्थित असतात, मणिबंध आणि गुल्फ या ठिकाणी स्थित असतात. एका मणिबंधाच्या ठिकाणी 4 जाल असतात तर एका गुल्फाच्या ठिकाणी 4 जाल असतात. म्हणजेच एका व्रिस्ट जॉईंटमध्ये 4, दुसऱ्या ह्याच्यात 4, अँकलमध्ये 4 आणि दुसऱ्या अँकलमध्ये 4, म्हणजे असे करून तुमचे बनतात 16. त्याच्यानंतर हे जाल परस्परांशी निबंध असतात व त्यामध्ये छिद्रे असतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये छिद्रे म्हणजेच काय, तर स्मॉल होल्स किंवा पोर्स, त्यांना आपण छिद्रे असे म्हणतात. मांस, सिरा, स्नायू व अस्थि या रचना एकमेकात अशा प्रकारे अनुप्रविष्टित म्हणजेच बेसिकली ते मध्ये जातात. तर तिथे ते छिद्रित होतात. म्हणजे ज्या ठिकाणी ते अनुप्रवेश करतात त्या ठिकाणी छिद्र म्हणजे स्पोर्स फॉर्म होतात. हे झालं जाल. तर जाल म्हणजे जाळे, मांस, सिरा, स्नायू, अस्थि या रचनांपासून जाल बनते. टोटल जाल किती असतात, 16 असतात. मांस जाल 4, सिरा जाल 4, स्नायू 4 आणि अस्थि जाल 4. हे मणिबंध व गुल्फ या ठिकाणी असतात आणि जे अनुप्रविष्टित होतात तेव्हा त्या ठिकाणी छिद्रित होते. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे अस्थिसंघात. अस्थिसंघात म्हणजेच काय, तर 2 किंवा अधिक अस्थींच्या समूहास अस्थिसंघात असे म्हणतात. म्हणजेच अस्थिसंघात म्हणजे
जिकडे पण जॉईंट्स फॉर्म होतात त्यांना अस्थिसंघात म्हणतात. म्हणजेच दोन बोन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना अस्थिसंघात असे म्हणतात. तर असे किती अस्थिसंघात आहेत? 14 अस्थिसंघात आहेत. तर अधोशाखेत गुल्फ म्हणजेच अँकल, जानू म्हणजेच नी, वंक्षण म्हणजेच हिप, प्रदेशी प्रत्येकी एक असे 6 अस्थिसंघात असतात. तर अधोशाखेत किती असतात? 6 असतात. म्हणजेच गुल्फ, जानू, वंक्षण या तिघांनी मिळून प्रत्येकी एक एक असतात. तर असे दोन्ही पाय मिळून 6 अस्थिसंघात बनतात. तर ऊर्ध्व शाखेत मणिबंध म्हणजेच ब्रेस्ट, कुरपर म्हणजेच एल्बो, कक्षा म्हणजे शोल्डर प्रदेशी प्रत्येकी एक असे 6 अस्थिसंघात. तर अधोशाखेत 6, ऊर्ध्व शाखेत 6, त्रिक प्रदेशी 1, शिर प्रदेशी 1 असे टोटल होऊन जातात तुमचे 14 अस्थिसंघात. आणि आधुनिक मतानुसार आपण विचार केला तर ही सर्व स्थाने अस्थिसंधी प्रदेश दिसतात. जसे त्रिक संघात दोन्ही बाजूचे हिप बोन, सेक्रम एकत्र आलेले दिसतात. तर शिरसंघात म्हणजे स्कल बोन एकत्र येऊन क्रेनियल वॉल्ट बनवितात. हे झालं अस्थिसंघात. क्विक रिव्हिजन करूया. अस्थिसंघात म्हणजेच काय? तर 2 किंवा अधिक अस्थींचा समूह जिथे होतो तेव्हा त्याला अस्थिसंघात असे म्हणतात. ते टोटल 14 असतात. अधोशाखेत गुल्फ, जानू, वंक्षण प्रदेशी प्रत्येकी एक असे 6 अस्थिसंघात. ऊर्ध्व शाखेत मणिबंध, कुरपर, कक्षा प्रदेशी प्रत्येकी एक असे 6 अस्थिसंघात असतात. त्रिक प्रदेशी 1, शिर प्रदेशी 1. त्याच्यानंतर त्रिक संघातच्या दोन्ही बाजूस हिप बोन व सॅक्रम जिथे एकत्र आलेले दिसतात. तर शिर संघात म्हणजे स्कल बोन एकत्र येऊन काय बनवतात? क्रेनियल वॉल्ट बनवतात. नेक्स्ट टॉपिक आहे सीमंत. तर आचार्य भोज मते अस्थींचे संघात ज्यांनी शिवलेले आहेत किंवा ज्यामुळे ते चिकटलेले आहेत त्यांना सीमंत म्हणावे. सीमंत म्हणजेच काय? जिकडे अस्थीचे जे संघात आहेत ते ज्यांनी शिवलेले आहेत किंवा ज्यामुळे ते एकत्र चिकटलेले आहेत त्यांनाच सीमंत असे म्हणावे. तर ह्याची संख्या MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. MCQमध्ये विचारले जाऊ शकतो की सीमंताची संख्या सुश्रुत मते किती आहे? 14 आहे. तर वृद्ध वाघभट मते ती 18 सीमंत आहे. आता त्याचे स्थान बघूया. त्याचे स्थान आहे पूर्व कपाल व पार्श्व कपालामध्ये 1 सीमंत, 2 पार्श्व कपालांच्या मधोमध 1 सीमंत, तर 2 पार्श्व कपाल व 1 पश्चिम कपाल मिळून 1 सीमंत. वाम शंख अस्ती, वाम पार्श्व कपाल अस्ती 1 सीमंत, दक्षिण शंख अस्ती व दक्षिण पार्श्व कपाल अस्ती मध्ये 1 सीमंत. तर एकदा हे स्थान आहे ते तुम्ही लर्न करून घ्या. पूर्व कपाल व पार्श्व कपालमध्ये किती? 1 सीमंत, 2 पार्श्व कपालांच्या मधोमध 1 सीमंत, 2 पार्श्व कपाल आणि 1 पश्चिम कपाल 1 सीमंत, वाम शंख अस्ती व वाम पार्श्व कपाल अस्ती 1 सीमंत, दक्षिण शंख अस्ती व दक्षिण पार्श्व कपाल अस्ती मध्ये 1 सीमंत. असे एकूण किती सीमंत आहेत? 5 सीमंत शिरः प्रदेशी आढळतात. आणि गणना करताना शिरः प्रदेशी एकच संघात अथवा सीमंत मोजला आहे. मात्र प्रत्यक्षात शिरः प्रदेशी किती असतात? तर 5 सीमंत आढळतात. त्याप्रमाणे शिरः संघातील एक संघात ऐवजी 5 सीमंत जर मोजले आणि बाकीचे उरलेले 13 हे संघात मोजले तर एकूण 18 सीमंत होतात. आणि 18 सीमंत हे वृद्ध वाघभटच्या मते त्यांनी सांगितलेले आहेत. हा झाला सीमंत टॉपिक. क्विक रिव्हिजन करूया. तर भोज मते सीमंत म्हणजेच काय? तर अस्थींचे संघात ज्यांनी शिवलेले आहे किंवा ज्यामुळे ते एकत्र चिकटलेले आहेत त्यांनाच सीमंत असे म्हणतात. सुश्रुत मते 14, तर वृद्ध वाघभटमध्ये 18 सीमंत आहेत. त्याची स्थान पूर्व कपाल व पार्श्व कपाल 1 सीमंत, 2 पार्श्व कपालांच्या मधोमध 1 सीमंत, 2 पार्श्व कपाल व 1 पश्चिम कपाल 1 सीमंत, वाम शंख अस्ती, वाम पार्श्व कपाल अस्ती 1 सीमंत, दक्षिण शंख अस्ती व दक्षिण पार्श्व कपाल अस्ती 1 सीमंत. असे करून शिरः प्रदेशी किती सीमंत आहेत? 5 आहेत. पण गणना करताना शिरः प्रदेशी मिळून एकच फक्त सीमंत काउंट केलेला आहे म्हणून तो सुश्रुतमध्ये 14 बनतो. पण जर हे शिरः प्रदेशातील 5 सीमंत आणि उरलेले 13 संघात एकत्र जोडले तर असं करून 18 होतात. आणि 18 सीमंत हे वृद्ध वाघभट यांनी सांगितलेले आहेत. आता पुढचा टॉपिक आहे सेवनी.
सेवनीची व्याख्या काय आहे की शिवण्याद्वारे जोडलेल्या भागाप्रमाणे असणाऱ्या रचनेला सेवनी असे म्हणतात. म्हणजेच मॉडर्नमध्ये ह्याचं कोरिलेशन आपण करू शकतो. सूचर्स, जे सूचर्स असतात त्यांनाच सेवनी असे म्हणतात. आणि सूचर्स कसे दिसतात तर शिवण्याद्वारे जोडलेले भागाप्रमाणे जे दिसतात त्यालाच सेवनी असे म्हणतात. सेवनीची संख्या किती आहे तर 7 आहे. ह्याचे स्थान कुठे आहे तर शिरा प्रदेशी 5 सेवनी, जिव्हेच्या अधोभागी 1 सेवनी, मेंढराच्या अधोभागी 1 सेवनी. तर शिरा प्रदेशी किती सेवनी 5 सेवनी, जिव्हेच्या अधोभागी 1 सेवनी, मेंढरेच्या अधोभागी 1 सेवनी. हे झाले त्याचे स्थान. ह्याचे महत्त्व काय सांगितलेलं आहे तर सुश्रुत हा शल्यतंत्र प्रधान ग्रंथ असल्याने त्या दृष्टीने सेवनीचे महत्त्व सांगितलेले आहे की शस्त्रकर्म करीत असताना सेवनीचे शस्त्रापासून बचाव करण्यास सांगितलेले आहेत. सुश्रुत हा कुठला प्रधान ग्रंथ आहे शल्यतंत्र प्रधान ग्रंथ आहे. म्हणजे सर्जरीमध्ये हा सर्वात इम्पॉर्टंट ग्रंथ असा आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जेव्हा शस्त्रकर्म म्हणजे सर्जरी परफॉर्म करताना हे लक्षात ठेवून द्यायचं की सेवनी म्हणजे जे पण सूचर्स आहेत त्यांना हार्म झालं नाही पाहिजेत, याकडे एका वैद्याने लक्ष ठेवले पाहिजेत. आधुनिक मताप्रमाणे आपण विचार केला तर शिर प्रदेशी असणाऱ्या सेवनीला काय म्हणतात सूचर्स. जे जिव्हेच्या अधोभागी सेवनी असतात त्यांना काय म्हणतात फ्रॅन्युलम लिंग्वे. आणि मेंढराच्या अधोभागी असणाऱ्या सेवनीला काय म्हणतात तर रॅफे ऑफ स्क्रॉटम किंवा अँकॉक्सिजियल रॅफे. तर शिरा प्रदेशी असणाऱ्या सेवनीला काय म्हणतात सूचर्स. जिव्हेच्या अधोभागी असणाऱ्या सेवनीला काय म्हणतात फ्रॅन्युलम लिंग्वे. आणि जे मेंढराच्या अधोभागी सेवनी असतात त्यांना रॅफे ऑफ स्क्रॉटम किंवा अँकॉक्सिजियल रॅफे अशी त्यांची तुलना करता येते. तर सेवनी हा टॉपिक आपण परत एकदा रिवाईज करूया. तर सेवनी म्हणजेच काय तर शिवण्याद्वारे जोडलेल्या भागाप्रमाणे असणाऱ्या रचनेला सेवनी म्हणतात. ते किती असतात टोटल 7 असतात. शिर प्रदेशी 5 असतात. आणि मॉडर्न कोरिलेशन काय आहे तर शिर प्रदेशी असणाऱ्या सेवनीनाच आपण सूचर्स म्हणतात. जिव्हेच्या अधोभागी किती असते 1 असते सेवनी, त्यालाच आपण मॉडर्नमध्ये काय रिफर करतो तर फ्रॅन्युलम लिंग्वे. आणि जे मेंढराच्या अधोभागी 1 सेवनी असते त्याची तुलना कशासोबत करू शकतो रॅफे ऑफ स्क्रॉटम किंवा अँकॉक्सिजियल रॅफे याच्याशी करता येईल. नेक्स्ट टॉपिक आहे मांसरज्जू. तर आता आपण बघूया नेक्स्ट टॉपिक मांसरज्जू. मांसरज्जूची व्याख्या काय आहे की ज्यामध्ये मांससूत्रांची रचना जाड दोराप्रमाणे असते अशा रचनांना मांसरज्जू असे म्हणतात. तर मांसरज्जू म्हणजेच काय की ज्याच्यात मांससूत्रांची रचना कशी असते जाड दोराप्रमाणे असते त्यांनाच मांसरज्जू असे म्हणतात. आणि ह्याची संख्या किती असते तर 4 असते. स्थान कुठे आहे तर पश्चिमेस पृष्ठवंशाच्या म्हणजेच वर्टिबल कॉलमच्या दोन्ही बाजूस वाम व दक्षिण ह्या दोन्ही बाजूस एक बाहेरच्या साईडला असतो आणि एक आतील भागात असतो. त्याचे स्थान कुठे आहे तर पश्चिमेस पृष्ठवंशाच्या म्हणजेच वर्टिबल कॉलमच्या दोन्ही बाजूला एक बाहेरच्या भागात असतो, एक आतील भागात असतो. ह्याचे कार्य काय आहे की पेशी निबंधन म्हणजेच पेशींना बांधून ठेवण्याचे कार्य आहे. मांसरज्जूचे कार्य काय आहे तर पेशींना बांधून ठेवणे. आधुनिक मते विचार करता या पेशी पृष्ठवंशाच्या सर्वच केश रुकांना म्हणजेच वर्टिब्रेंना आधार देणाऱ्या असतात व एकत्र बांधून ठेवणाऱ्या अशा लांब जाड मजबूत व मोठ्या पेशी आहेत. त्यांनाच मांसरज्जू म्हणता येईल. उदाहरणार्थ लॉन्गियुझम स्पायनालिसिस व इलियोकोस्टालिस या पेशींची रचना मांसरज्जूप्रमाणेच असते. हा झाला टॉपिक मांसरज्जू. त्याची व्याख्या काय आहे की ज्यामध्ये मांससूत्राची रचना ही जाड दोऱ्याप्रमाणे असते त्यांनाच मांसरज्जू असे म्हणतात. तर स्नायू या शब्दाची उत्पत्ती स्ना प्लस उण म्हणजे स्नायू. तर स्ना आणि अधिक उण हा धातू म्हणजे स्ना या धातूला उण हा प्रत्यय लागून स्नायू हा शब्द तयार झालेला आहे. ही झाली त्याची उत्पत्ती. दोष संबंध तर मेद धातूचा उपधातू आहे. स्नायू हा कोणाचा उपधातू आहे तर मेदचा उपधातू आहे म्हणून यास कफ दोष प्रधान आहे. तर स्नायूची उत्पत्ती कशी झाली स्ना या धातूला उण हा प्रत्यय लागून स्नायू हा शब्द तयार झालेला आहे. त्यात मेद धातूचा उपधातू आहे त्यामुळे ह्याच्यात कफ दोष प्रधान आहे. ह्याची उत्पत्ती कशी झालेली आहे तर मेदापासून स्नेह प्राप्त करून सिरांचे स्नायूत रूपांतर होते गर्भनिर्मितीच्या अवस्थेत.
तर जेव्हा गर्भनिर्मिती होते त्या टायमाला तेज महाभूतमुळे आतील धातूंचा पाक होत असताना जर मृदू पाक झाल्यास शिरा उत्पन्न होतात, तर खरा पाक झाल्यास स्नायू उत्पन्न होतात. तर मृदू पाक झाला तर काय उत्पन्न होतं? शिरा. खरा पाक झाल्यास काय उत्पन्न होतात? स्नायू. आणि स्नायू असतात हे टणक आणि मजबूत असतात, तर शिरा या मृदू असतात. तर स्नायू ह्या कशा असतात? टणक आणि मजबूत, आणि शिरा कशा असतात? मृदू असतात. जेव्हा मृदू पाक होतो तेव्हा शिरा उत्पन्न होतात आणि खरं पाक झाल्यास स्नायू उत्पन्न होतात. स्नायूची संख्या किती आहे? तर 900. 4 शाखा म्हणजेच एका शाखेमध्ये 150 असतात. तर 4 शाखा मग किती झाले? 600. मध्य शरीरात 230, शिर व ग्रीवा प्रदेशी 70, असे एकूण 900 स्नायू आहेत. तर 4 शाखामध्ये 600, मध्य शरीरात 230, शिर व ग्रीवा प्रदेशी 70, असे टोटल 900 स्नायू आहेत. आता आपण बघणार आहेत प्रत्येकी ह्याच्यात किती आहेत. तर शाखागत स्नायू 600 आहेत. म्हणजेच आता ह्याची एक ट्रिक आहे. सर्वात पहिलं जे 30 आहेत संख्येने, तर ते पहिलं लर्न करा. म्हणजेच अंगुली 30, जंघा प्रदेशी 30. ते हे दोन आहेत ते 30 आहेत. म्हणजेच अंगुली आणि जंघा प्रदेशी हे झाले 30. आणि एक उर प्रदेशी म्हणजेच 40. आणि बाकी उरलेले जितके पण आहेत ते सगळे 10 आहेत. म्हणजेच पादतल, कुर्च, जंघा प्रदेशी आणि वंक्षण प्रदेशी हे किती आहेत? 10 आहेत. म्हणजे 30चे 2 आहेत, 40चं 1, आणि बाकी उरलेले जे आहेत ते सगळे 10 आहेत. म्हणजेच अंगुली 30, त्याच्यानंतर जानू प्रदेशी जंघा प्रदेशी 30. म्हणजेच अंगुली आणि जंघा प्रदेशी हे दोन्ही 30 झाले. आणि उर प्रदेशी 40. बाकी उरलेले जे आहेत ते 5, ते 10 आहेत. पादतल, कुर्च, गुल्फ, जानू आणि वंक्षण प्रदेशी असे टोटल होतात. म्हणजेच 150. तर एका शाखेमध्ये 150, मग 4 मिळून किती झाले? 600. तर हे झाले तुमचे शाखागत स्नायू. तर शाखागत स्नायूची ट्रिक काय होती? 2 30चे आहेत, म्हणजेच अंगुल आणि जंघा प्रदेशी हे दोन्ही 30 आहेत. आणि उर प्रदेशी 40. बाकी उरलेले 5 किती आहेत? तर 10 आहेत. पादतल, कुर्च, गुल्फ, जानू प्रदेशी आणि वंक्षण प्रदेशी हे झाले 10. आणि असे एका ह्याच्यात 150, तर 4 शाखेत 600. हे झाले शाखागत स्नायू. आता आपण बघणार आहोत मध्य शरीरगत स्नायू. मध्य शरीरगत स्नायूमध्ये जे कटी प्रदेश आणि पार्श्व प्रदेशी हे 60 आहेत, तर पृष्ठ प्रदेशी 80, उर प्रदेशी 30, असे एकूण 230 झाले. तर कटी प्रदेश, पार्श्व प्रदेश 60, पृष्ठ प्रदेशी 80, उर प्रदेशी 30, असे टोटल 230 मध्य शरीरगत स्नायू. शिर व ग्रीवगत स्नायू, ग्रीवगत 36 असतात, तर शिर प्रदेशी 34 असतात, असे टोटल झाले 70. तर ह्याच्यातून तुम्ही एक जरी लक्षात ठेवलं, म्हणजेच ग्रीव प्रदेशी 36 असतात, टोटल 70 असतात, पण ग्रीव प्रदेशी 36 असतात, तर उरले किती? 34. हे कुठे असतात? शिर प्रदेशी असतात. तर हे झाले तुमचे स्नायूचं क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत ते त्याचे प्रकार. तर स्नायूचे किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. प्रतनवती, वृत्त, पृथू, सुषिर. प्रतनवती म्हणजेच काय? ते चापट किंवा लांब असे स्नायू शाखा व संधी प्रदेशी आढळतात. तर प्रतनवती हे कुठे आढळतात? तर शाखा आणि संधी प्रदेशी. तर जे वृत्त म्हणजेच काय? तर जे गोलाकार म्हणजे सर्क्युलर शेपमध्ये असतात त्यांना कंडरा असे म्हटलेले आहेत. आणि हे कुठे सापडलेले असतात असे स्नायू? तर पृष्ठभागात पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस, पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस आढळतात. त्याच्यानंतर पृथू म्हणजेच काय? जे वृंद असतात, जाड असतात, पसरट असतात, असे जे स्नायू असतात ते विशिष्ट कुठल्या पार्टमध्ये सापडतात? पार्श्व, पृष्ठ, उर, शिर या ठिकाणी आढळतात. त्या पृथू विशिष्ट कुठे आढळतात? पार्श्व, पृष्ठ, उर, शिर या ठिकाणी आढळतात. सुशिर म्हणजेच काय? जे छिद्रयुक्त म्हणजे पोरस आपण बोलतो, तर छिद्रयुक्त जे स्नायू असतात अशा प्रकारचे स्नायू
आमाशयाच्या शेवटच्या भागी, पक्वाशयाच्या शेवटच्या भागी बस्ती प्रदेशी आढळतात. कुठे आढळतात? तर आमाशयाच्या शेवटच्या भागी, पक्वाशयाच्या शेवटच्या भागी आणि बस्ती प्रदेशी आढळतात. हे झाले 4 प्रकारचे स्नायू. प्रतनवती, शाखा व संधी प्रदेशी आढळतात. वृत्त असतात ते पृष्ठभागाच्या पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस आढळतात. पृथू असतात ते विशेषतः पार्श्व, पृष्ठ, उर, शिर या ठिकाणी आढळतात. आणि सुशिर हे कुठे आढळतात? आमाशयाच्या शेवटच्या भागी, पक्वाशयाच्या शेवटच्या भागी, बस्ती प्रदेशी आढळतात. ह्याचे कार्य काय आहे? तर शरीरातील संधींना बांधून ठेवणे हे स्नायूचे कार्य आहे. जितके पण संधी आहेत त्यांना बांधून ठेवायचे कार्य आहेत. आता पुढे ह्याचं महत्त्व आपण बघणार आहेत की ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने लाकडी फळ्याद्वारे बनवलेली खूप बंधनांनी युक्त अशी नाव म्हणजेच होडी पुरुषांसह भार वहन करण्यास समर्थ ठरते, त्याप्रमाणे शरीरात जेवढ्या संधी आहेत त्या सर्व स्नायूंद्वारे बांधून ठेवलेल्या आहेत आणि मनुष्य प्राणी भार सहन करण्यास समर्थ आहे. तर हा एक एक्झाम्पल दिलेला आहे ह्याचं महत्त्व एक्सप्लेन करताना. दुसरं, अस्थि, मांसपेशी, सिरा आणि संधी यात विकृती उत्पन्न झाली असता शरीरावर जो परिणाम होतो त्यापेक्षा जास्त परिणाम स्नायूंच्या विकृतीमुळे दिसून येतो. म्हणजे जरी डिफॉर्मिटीज अस्थि, मांसपेशी यात झाली, पण सर्वात जास्त परिणाम कशावरती दिसतो? तर जेव्हा स्नायूंची विकृती होते तेव्हा सर्वात जास्त परिणाम दिसतो. याचाच अर्थ की स्नायूंच्या विकृतीमुळे शरीर आवश्यक अकर्मण्य बनते, म्हणजे क्रिया नीट व्यवस्थित होत नाही जर स्नायूंची विकृती झाली तर. जास्त अभ्यंतर तथा बाह्य स्थित स्नायूंचे ज्ञान असते तो गूढ स्थित खोलावर असलेले शल्य देखील काढण्यास समर्थ असते. म्हणजे ज्यांना प्रॉपर नॉलेज असते स्नायूंचे अभ्यंतर व बाह्य ह्या दोन्ही पण गोष्टींबद्दल ज्या वैद्याला व्यवस्थित ज्ञान असते तेव्हा तो खोलवर असलेले सुद्धा शल्य म्हणजे सर्जरी परफॉर्म करू शकतो. तर आधुनिक मतानुसार विचार करताच मांसपेशी या अस्थींशी प्रत्यक्षतः संलग्न न होता त्यांच्या टोकांना ज्या फायबरस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेल्या रचना असतात त्याद्वारे अस्थींशी संलग्न होतात. या रचना आपण स्नायू असे म्हणू शकतो. या रचनांना त्याचप्रमाणे आकाराप्रमाणे विविध नामकरण केलेले आहेत. म्हणजेच मॉडर्नमध्ये त्यांच्या आकारानुसार त्यांना नेमिंग नॉमेनक्लेचर केलेलं आहे. तर लिगामेंट्स म्हणजेच फायबरस बँड लाईक स्ट्रक्चर, टेंडन म्हणजेच काय तर फायबरस कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, एपोन्युरोसिस म्हणजेच फायबरस फ्लॅट स्ट्रक्चर. लिगामेंट्स हे संधी प्रदेशी अस्थींना बांधून ठेवण्याचे कार्य करतात, तर टेंडन व एपोन्युरोसिस हे विविध मांसपेशींना अस्थींशी संलग्न ठेवतात. तर लिगामेंटचे काय कार्य आहे? संधी प्रदेशी जे अस्थी असतात त्यांना घट्ट असं बांधून ठेवण्याचे कार्य करतात. तर टेंडन आणि एपोन्युरोसिस हे विविध मांसपेशी आहेत त्यांना अस्थींशी संलग्न ठेवतात. नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे लसिका. तर लसिकेद्वारे शरीरातील कोणत्याही रचनेचा बोध होत नाही. लसिका हा शरीरातील एक प्रकारचा जलीय अंश आहे. त्वचेतील वर्णात लसिका रूपाने उदक धातू असतो. चरकाचार्यांच्या मतानुसार त्वचेचे जे 6 स्तर सांगितलेले आहेत त्यापैकी उदकधरा हा स्तरात लसिका असते. लसिका कोणत्या स्तरात असते हा MCQचा क्वेश्चन येऊ शकतो. उदकधरा या स्तरात लसिका असते. म्हणून वरवर खरचटले असतात त्यातून लसिकेचा स्त्राव होतो. आधुनिक मताप्रमाणे ह्याला कशाची तुलना केलेली आहे तर लिम्फ असेही म्हणतात. आणि लिम्फ हा काय आहे? एक मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड आहे. इकडे परिभाषा हा चॅप्टर फिनिश होऊन जातो. आता आपण ह्याचं क्विक रिव्हिजन करूया. तर खुर्च्यामध्येच आपण काय बघितलेलं होतं? कुंचला जो ब्रशच्या आकारासारखा असतो, 4 गोष्टींच्या सन्निपाताने बनतो. पेशी, स्नायू, धमनी, सिरा यांच्या सन्निपाताने जो कुंचलाच्या आकारासारखा ब्रशच्या आकारासारखा बनतो त्यालाच खुर्च्या असे म्हणतात. खुर्च्या किती असतात? 6 असतात. 2 हातात, 2 पायात, 1 ग्रीव, 1 मेंढरा प्रदेशी असे असतात. आधुनिक मतानुसार त्याला हस्त म्हणजेच आपला तळ हाताशी तुलना करतो तर त्याला पाल्मर एपोन्युरोसिस आणि पाद ह्याच्याशी तुलना करतो तेव्हा प्लांटर एपोन्युरोसिस.
नेक्स्ट आहे कंडरा. तर कंडरा म्हणजेच काय असतात, ज्या गोल दोरीच्या आकाराचे स्नायू असतात त्यांनाच आपण कंडरा असे म्हणतात. जे मोठ्या लांब स्नायू आहेत त्यांना सुद्धा आपण कंडरा असे म्हणू शकतो. टोटल कंडरा किती असतात? 16 असतात. 4 हातात, 4 पायात, 4 पृष्ठप्रदेशी आणि 4 ग्रीवप्रदेशी. शारंगधर मतानुसार कंडरा म्हणजे काय असतात की ज्या शरीरातील अवयवांचे प्रसारण व आकुंचन करतात अशा स्नायूंना कंडरा असे म्हणतात, असं शारंगधर मतानुसार सांगितलेलं आहे. तर हात व पायामधील कंडऱ्यांचा प्रवेश कुठून होतो? नखाजवळ. ग्रीवा व हृदय यामधील कंडरांचा प्रवेश कुठे होतो? मेंढरा प्रदेशी. श्रोणी व पृष्ठ यामधील कंडरांचा प्रवेश कुठे होतो? तर श्रोणी चक्रात होतो. ग्रीवा आश्रित असतील ते मस्तकावर, हातामधील बाहुशिरामध्ये, पायामधील श्रोणी मंडळावर, पृष्ठ आश्रित वक्षण मंडळावर. आणि आधुनिक मतानुसार जे स्नायू संबंधित टेंडन असतात त्यांनाच कंडरा असे म्हणतात. तर जाल. जाल म्हणजेच आपण काय बघितलेले, जे जाळे असते त्याला जाल म्हणतात. 4 गोष्टींच्या रचनांपासून जाल बनते. कुठल्या 4 गोष्टी आहेत? मांस, सिरा, स्नायू, अस्थि. तर एकूण जाल किती असतात? 16 असतात. मांसजाल 4, सिराजाल 4, स्नायूजाल 4, अस्थिजाल 4. टोटल 16 असतात. हे मणिबंध व गुल्फ म्हणजेच अँकल आणि व्रिस्ट जॉईंटच्या इकडे असतात. आणि हे जाल असतात ते परस्परांशी कसे असतात? निबद्ध असतात. आणि त्यामध्ये काय असते? छिद्रे असते. आणि जिथे ते एकत्र येतात, अनुप्रविष्टित करतात, तिथे ते छिद्रित होतात. आता नेक्स्ट आहे अस्थिसंघात. अस्थिसंघात म्हणजेच काय? तर 2 किंवा अधिक अस्थींचा जिकडे समूह होतो त्यांनाच अस्थिसंघात असे म्हणतात. ते किती असतात? 14 असतात. अधोशाखेत किती असतात? तर गुल्फ, जानू, वक्षण अशा 3 प्रदेशी प्रत्येकी 1 असे किती असतात? 6 अस्थिसंघात असतात अधोशाखेत. ऊर्ध्वशाखेत किती असतात? तर मणिबंध, कुरपर, कक्षा असे प्रत्येकी 1 असतात. म्हणजेच असे एकूण किती झाले? 6 अस्थिसंघात. त्रिक प्रदेशी 1, शिरप्रदेशी 1. तर आधुनिक मतानुसार हे सर्व स्थाने आहेत हे अस्थिसंधी प्रदेशी असतात. त्रिक संघात दोन्ही बाजूचे हिप बोन आणि सेक्रम जिकडे एकत्र दिसतात तिकडे त्रिक संघात होतो. तर शिर संघात म्हणजे स्कल बोन जिकडे एकत्र येतो तिकडे क्रेनियल वॉल्ट बनवतो. नेक्स्ट टॉपिक आहे सीमंत. तर सीमंत हे भोज आचार्य भोज मते अस्थींचे संघात ज्यांनी शिवलेले आहेत किंवा ज्यांनी ते एकत्र चिकटलेले आहेत त्यांनाच सीमंत असे म्हटलेले आहेत. सुश्रुतांनी 14 सांगितले आहेत, तर वृद्ध वाग्भटांनी 18 सांगितलेले आहेत. ह्याची स्थाने आहे हे तुम्हाला लर्न करायचे आहेत. पूर्व कपाल व पार्श्व कपाल 1 सीमंत, 2 पार्श्व कपालांच्या मधोमध 1 सीमंत, 2 पार्श्व कपाल व 1 पश्चिम कपाल 1 सीमंत, वाम शंख असती, वाम पार्श्व कपाल असती 1 सीमंत, दक्षिण शंख असती व दक्षिण कपाल असती 1 सीमंत. तर असे करून 5 सीमंत शिरप्रदेशी आढळतात. पण त्यांनी शिरप्रदेशी एकच संघात मानलेला आहे म्हणून 14 सीमंत सुश्रुतांनी सांगितलेले आहेत. पण जर हे 5 इन्क्लूड केले आणि अगोदरचे 13 संघात जर मोजले तर असे 18 सीमंत बनतात. आणि 18 सीमंत हे वृद्ध वाग्भटांनी सांगितलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक आहे सेवनी. म्हणजेच मॉडर्नमध्ये ह्याला सूचक असे म्हणतात. ह्याची व्याख्या काय आहे की शिवण्याद्वारे जोडलेल्या भागाप्रमाणे जी रचना असते त्यालाच आपण सेवनी असे म्हणतात. हे किती असतात? 7 असतात. ह्याची स्थाने कुठे आहेत? तर सिरप्रदेशी 5 असतात सेवनी. त्यालाच मॉडर्न कोरिलेशनमध्ये सूचक असे म्हणतात. जिवेच्या अधोभागी 1 सीवनी त्यालाच मॉडर्ननुसार फ्रेन्युलम लिंग्वे असे म्हणतात. आणि मेंढ्रप्रदेशी मेंढराच्या अधोभागी 1 सेवनी त्यालाच रॅफे ऑफ स्क्रॉटम किंवा एनकॉक्सिज्युअल रॅफे याच्याशी तुलना करता येईल. नेक्स्ट टॉपिक आहे मांसरज्जू. मांसरज्जूमध्येच काय की ज्याच्यामध्ये मांससूत्राची रचना ही जाड दोऱ्याप्रमाणे असते त्यांनाच मांसरज्जू असे म्हणतात. ते 4 असतात. पश्चिमेच्या पृष्ठवंशाच्या वर्टिबल कॉलमच्या दोन्ही बाजूस असतात. एक बाहेरच्या भागात, एक आतील भागात. ह्याचे कार्य काय असते की पेशी आहेत त्यांना बांधून ठेवण्याचे कार्य करते. नेक्स्ट टॉपिक आहे स्नायू. ह्याची उत्पत्ती कशी झाली? स्नायू या धातूला ऊन हा प्रत्यय लागून स्नायू हा शब्द तयार झालेला आहे. आणि मेदाचा उपधातू कुठला आहे? स्नायू. त्यामुळे मेदाचा उपधातू आहे म्हणजेच स्नायू हा कफदोष प्रधान आहे. त्याची उत्पत्ती कशी होते? तर जेव्हा गर्भ अवस्थेत तेज महाभूताची आतील धातूंचा पाक होतो, जर तो मृदू पाक झाला तर काय उत्पन्न होते? सिरा. आणि खरं पाक उत्पन्न झालं तर काय उत्पन्न होते? स्नायू.
तर ज्या स्नायू असतात ते टणक आणि मजबूत असतात, तर ज्या शिरा असतात त्या मृदू असतात. स्नायूंची संख्या किती आहेत? 900. 4 शाखात म्हणजेच एका शाखेमध्ये 150, तसे 4 शाखा मिळून 600 झाले. मध्य शरीरात 230, शिर व ग्रीव प्रदेशी 70, असे टोटल 900 झाले. ते शाखागत स्नायूंची ट्रिक काय सांगितलेली होती की अंगुली आणि जंघा प्रदेशी 30-30, उर प्रदेशी 40, बाकी उरलेले 10 आहेत. पादतल, कुर्च, गुल्फ, जानु प्रदेशी आणि वंक्षण प्रदेशी 10, असे करून झाले. एका शाखामध्ये 150 आणि 4 शाखा मिळून 600. मध्य शरीरगत स्नायू 230 असतात. कटिप्रदेशी, पार्श्वप्रदेशी 60-60, पृष्ठप्रदेशी 80, उर प्रदेशी 30, असे एकूण 230. शिर व ग्रीवगत स्नायू 70 असतात, म्हणजेच ग्रीवामध्ये 36, शिर प्रदेशी 34. आता ह्याचे प्रकार बघूया. स्नायूचे 4 प्रकार असतात. प्रतनवती, वृत्त, पृथु, सुशिर. प्रतानवती म्हणजेच शाखा व संधी प्रदेशी आढळतात. वृत्त पृष्ठभागात पृष्ठवंशाच्या दोन्ही बाजूस आढळतात. तर पृथु हे विशेषतः पार्श्व, पृष्ठ, उर, शिर या ठिकाणी आढळतात. सुशिर म्हणजे जे छिद्रयुक्त असते असे स्नायू आमाशयाच्या शेवटच्या भागी, पक्वाशयाच्या शेवटच्या भागी आणि बस्ती प्रदेशी आढळतात. ह्याचे कार्य काय असते की शरीरातील जितके पण सर्व संधी आहेत त्यांना बांधून ठेवण्याचे कार्य असते. त्याच्यानंतर त्याचे महत्त्व त्यांनी काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जितके पण विकृती आहेत त्यांच्यामधून जर स्नायूची विकृती होते तर शरीर आहे ते कर्म करण्यास प्रॉपर कर्म करू शकत नाही आणि त्याची विकृती झाल्यात शरीराला विविध त्राससुद्धा होतो. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो पण वैद्य असतो जर त्याला प्रॉपर नॉलेज असेल स्नायूचे अभ्यंतर आणि बाह्य स्थित स्नायूचे जर त्याला प्रॉपर नॉलेज असेल तर तो खोलवर असलेले शल्य म्हणजे सर्जरीसुद्धा तो परफॉर्म करण्यास समर्थ असतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की मॉडर्नचं कोरिलेशन आणि लसिका म्हणजेच बेसिकली त्याला आधुनिक मतानुसार लिम्फ असे म्हणता येईल. आणि लिम्फ काय असते? एक मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड असते. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू एक प्रश्न आहे की चरक आचार्यानुसार त्वचेतील 6 थर असतात तर त्यातील लसिका कुठल्या आपल्याला स्तरात दिसते? तर उदकधरा या स्तरात लसिका असते. तर इकडे परिभाषा चॅप्टर फिनिश होऊन जातो. थँक्यू.